नमस्कार. बघा, महाराष्ट्रामधील महिलांसाठी आज सगळ्यात मोठी तुम्हाला मी खुशखबर आणि एक महत्त्वाची अपडेट आणलोय. ते म्हणजे महिलांसाठी एक नवीन योजना लॉन्च झाली आहे. त्या योजनेचे फॉर्म पण चालू झालेले आहेत. महिला पात्र कुठली असणार आहे, मानधन किती आहे, बोनस काय, आपण ह्यातून सगळं बघणार आहोत. तुमच्या मनावर काम आहे, तुम्हाला जेवढं काम करायचंय तुम्ही तेवढं करू शकता आणि तुम्ही नाही केलं तरीही तुम्हाला महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहेत. आता ही योजना डायरेक्ट केंद्रामधून जाहीर झालेली आहे आणि ह्या योजनेचे फॉर्म हे भरणं सुद्धा चालू झालंय. आता ह्या योजनेची पात्रता काय आहे, मानधन काय आहे, काम काय आहे, कुठल्या महिला पात्र आहेत, कुठल्या महिला अपात्र आहेत, फॉर्म कुणी भरू शकतो, फॉर्म कुठं भरायचा, याविषयी आपण टोटली माहिती या एकाच व्हिडिओमधून आणलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा सुद्धा पळवू नका, पूर्ण स्टेप बाय स्टेप समजून घ्या आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत, आपल्या पाहुण्यामध्ये वगैरे चौकडच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. बघा, आता MCS स्कीम लॉन्च केलेले आहे मोदी साहेबांना हरियाणा या ठिकाणातून, आणि यामध्ये महिलांचं 18 वर्ष वयाची अट आहे. कमीत कमी त्यांचं 18 वर्ष हे पूर्ण पाहिजे आणि 70 वर्ष जास्तीत जास्त, म्हणजे 18 ते 70 वर्षामधील ज्या महिला आहेत त्या महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि त्या महिला या ठिकाणी काम करू शकतात. आता दुसरी अट आहे 10वी पास महिला पाहिजे. त्या महिलाचं शिक्षण हे 10वी पास पाहिजे. 10वी पास असणारी प्रत्येक महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकते आणि ती ह्या योजनेचा फायदा घेऊ शकते. आता ह्याची मानधन आहे पहिल्या वर्षी 7,000 रुपये महिन्याला मंथली, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये महिन्याला आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये महिन्याला. आता हे 7, 6, 5 हे काय आहे तुम्हाला मी सांगेनच, पण हे असं हे मानधन आहे. तुम्हाला हे मानधन मिळणार आहे 3 वर्ष. पहिलं वर्ष 7,000, दुसरं 6, तिसरं 5. पण त्यानंतर तुम्हाला काय मिळणार तुम्हाला मी हे पण सांगणार आहे. आणि पुढलं आहे ते म्हणजे, बघा आता नेमकं तुम्हाला हे काम कसं करायचंय आणि आता यामध्ये एवढ्या पात्रता आहेत आणि यामध्ये अपात्रता काय आहे ते समजून घ्या. ज्या महिलाच्या घरी कोण LIC एजंट असेल त्या घरातील महिला ह्या फॉर्म भरू शकणार नाही, पहिला. दुसरा तो म्हणजे त्या महिला, ज्या महिला इथं फॉर्म भरणार आहे त्या फक्त महिलाच असाव्या, पुरुष या ठिकाणी ऍक्सेप्टेबल नाहीत. म्हणजे पुरुषाची ही योजना नाही, फक्त महिलांची योजना आहे. ठीक आहे. आता हे नेमकी योजना काय, तुम्ही बघितलं असेल की आपल्या गावागावामध्ये LIC विमा एजंट आहेत, पण त्या विमा एजंटला पगार नसते, मानधन नसतं, त्याला कमिशन मिळतं पॉलिसी विकल्यानंतर. पण या ठिकाणी तुम्हाला कमिशन तर वेगळं आहेच, पण तुम्हाला महिन्याला पैसे सुद्धा मिळणार आहेत. मग ही मानधन ठेवलेलं आहे त्यांनी. हे मानधन योजना फक्त महिलांनी सक्षम व्हावं आणि महिलांना या क्षेत्रामध्ये पुढे यावं, फक्त एवढाच प्रांजल हेतू हा शासनाचा आहे. आणि महाराष्ट्राप्रमाणे ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जशी सक्सेसफुल बनली, अशीच आता ही जी राष्ट्रीय योजना आहे ते म्हणजे भीमा सखी योजना, ही योजना सुद्धा त्यांना हिट करायचं आहे आणि याच्या माध्यमातून 2 लाख महिलांना याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे. आता दुसरं बघा, 10वी पास महिला पाहिजे आणि वर्ष 7,000 रुपये. तुम्हाला एका वर्षामध्ये तुम्हाला 24 तुम्हाला पॉलिस्या ह्या विकण्या आहेत. पॉलिसी बघा, पॉलिसीमध्ये अनेक पॉलिसी आहेत, तुम्ही कुठल्याही तुम्ही पॉलिसी 24 तुम्ही तुम्हाला वर्षातून विकायचे आहेत. जर तुम्ही एका वर्षामध्ये 24 पॉलिस्या विकलात म्हणजे 24च्या 65%, बरं का, तुमच्यानं 24 झाल्या नाहीत, तुम्ही 65% तुम्ही जर पॉलिस्या विकलात म्हणजे आय थिंक 15 पॉलिस्या तुम्ही वर्षामध्ये, 12 महिन्यामध्ये 15 पॉलिस्या तुम्ही तुमचे पाहुणे रावळे हे तुम्ही केले, तुमच्या ह्या जो टार्गेट तुमचं पूर्ण होतं. मग आता तुम्ही समजून घ्या, एका वर्षामध्ये तुम्ही 15 पॉलिस्या विकला, ह्या 15 पॉलिस्या तुम्हाला विकायला तुम्हाला 48,000 मिळतात वर्षाला शेवटला. म्हणजे ते महिन्याचे 7,000 रुपये वेगळे झाले. तुमचं ते महिना मानधन आहे 7,000 रुपये. तुम्हाला 12 महिन्याचे प्रत्येकी महिना 7,000 रुपये तुम्हाला हे मानधन आहे. हे तुमचं मानधन वेगळं असणार आहे. पण जे तुम्हाला जे पुढले आहेत 48,000 रुपये ते तुम्हाला भेटणार आहेत. तुम्ही वर्षभरामध्ये
15 LIC तुम्ही पूर्ण केलात, तुम्ही विकलात, तुम्हाला शेवटला मिळणार 48,000 रुपये. आणि त्यानंतर जर तुम्ही पुढल्या वर्षामध्ये तुम्ही काम करण्यासाठी तुम्ही पात्र आहात. पण मग तुम्हाला परत पुढल्या वर्षी 15 पॉलिसी पूर्ण करणं आहे. तुम्हाला शेवटला 48,000 म्हणजे 48,000 मिळणारच. सोबत तुम्हाला महिन्याला 6,000 रुपये मिळणार. पुढल्या वर्षी पण हेच, तुम्ही 15 पॉलिसी विकलात, तुम्हाला नंतर लास्ट वर्षामध्ये तुम्हाला 15 पॉलिसी पूर्ण करायच्या, तुम्हाला 28,000 रुपये भेटणार आणि तुम्हाला परत 15 पॉलिसी पूर्ण करायच्या. मग ज्यावेळेस तुम्ही हे 3 वर्ष केलात आणि त्या 3 वर्षानंतर तुम्ही 7,000, 6,000, 5,000 तुम्ही हे तिन्ही तुम्ही लेवल पार केलात, तुमचं त्यानंतर तुमचं जे मानधन आहे, तुमचं मानधन हे बंद होईल. तुम्हाला परत महिन्याला हे पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला तुम्ही ज्या 15 तुम्ही जे LIC तुम्ही तुमच्या नावावर केलेले आहेत, म्हणजे 45 LIC तुम्ही त्याहून जास्त तुम्ही LIC पूर्ण करू शकता. कुणी महिन्याला 2400 तुम्ही 40 करा, 50 करा, 60 करा, त्या लिमिट नाही. तुम्ही कितीही तुम्ही LIC काढू शकता. तुम्हाला त्या LICचं तुम्हाला महिन्याला कमिशन मिळत राहणार आणि तुम्ही तसं तुमचं पुढे काम चालू ठेवलात, तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला कमिशन नंतर भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला नंतर कमिशन तुमचं 7,000हून जास्त तुम्हाला कमिशन हे महिन्याला आपोआप तुमच्या खात्यावरती येऊ लागतं. म्हणजे एकूणच एकंदरीत एवढी महत्वाची आणि छान योजना आहे ती म्हणजे MCS स्कीम अंतर्गत बीमा सखी योजना. तुम्हाला एक काम करायचं, चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवायचं काम प्रामाणिक करा. कारण ज्या पात्र महिला आहेत त्या महिला याच्या माध्यमातून घरामध्ये राहून कुठेही बाहेर न जाता फक्त व्हॉट्सअपवरती सुद्धा संपर्क साधून हे LIC काढू शकतात आणि याच्या माध्यमातून ते चांगले पैसे महिन्याला कमवू शकतात. 7,000 महिन्याला म्हणजे बघा एकूण त्या 92-93,000 रुपये आणि प्लस 50,000 रुपये म्हणजे 1.5 लाखापर्यंत त्या महिला वर्षाला कमवू शकतात. म्हणजे ही एक अपॉर्च्युनिटी तुम्ही महिला द्यायचा प्रयत्न करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट खाली करून सांगा मला, दादा ही योजना चांगली आहे, आम्ही फॉर्म भरणार. व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.